नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील BMS कॉलेजविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामध्ये पुणे जिल्ह्यात येणारे कॉलेजेस BMSचे, त्याचबरोबर कॉलेजची फीस, त्याचबरोबर कॉलेजची स्थापना, त्या ठिकाणी UG PG कोर्सेस अवेलेबल आहेत का, त्याचबरोबर त्या ठिकाणी हॉस्टेल अवेलेबल आहेत का, त्याचबरोबर या कॉलेजेसचे जे काही कट ऑफ आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली गेलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या कॉलेजेसचे कट ऑफ सुद्धा त्या ठिकाणी पाहू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल एक्सप्लेन करणार आहोत की पुणे जिल्ह्यामध्ये असणारे जे काही BMS कॉलेजेस आहेत ते नेमके किती आहेत, त्याचबरोबर ते किती जुने आहेत, त्याचबरोबर कोर्सेस, त्याचबरोबर हॉस्टेल फॅसिलिटीज अवेलेबल आहे का, याविषयी आपण पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी BMSला ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांचं पहिलं टार्गेट हे पुणे असतं। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील या कॉलेजला एक विशेष महत्त्व आहे। या ठिकाणचा कट ऑफ इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये थोडासा हायर साईडला सुद्धा असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे या संपूर्ण कॉलेजेसची माहिती विद्यार्थ्यांना आत्तापासूनच असावी। कुठलं कॉलेज प्रेफरन्स निवडत असताना वरच्या क्रमांकावर ठेवायचं आहे याबाबतचा एक संपूर्ण डिटेल ॲनालिसिस तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूयात। आजच्या व्हिडिओचा विषय आहे BMS कॉलेजेस इन पुणे डिस्ट्रिक्ट, म्हणजे पुणे जिल्ह्यात असणारे BMS कॉलेज। पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये टोटल 10 BMS कॉलेजेस आहेत। त्यापैकी 2 डीम युनिव्हर्सिटी आहेत, एक DY पाटील आणि भारती विद्यापीठ। या 2 डीम युनिव्हर्सिटीच्या ज्या सीट आहेत त्या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात। याविषयीचा स्वतंत्र व्हिडिओ आपण डीम BMS कॉलेज जे आहेत महाराष्ट्रातले ते नंतर बनवणार आहोत। आता आपण पाहणार आहोत की 85% स्टेट कोट्याच्या प्रवेश प्रक्रियेमधून भरल्या जाणारे ज्या कॉलेजेसच्या सीट आहेत ते महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट, त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या सीट या स्टेट कोट्यातून भरल्या जातात। त्यामुळं BMS पुण्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यातील BMS गव्हर्नमेंट कॉलेज, त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर 3 गव्हर्नमेंट BMS कॉलेज पुणे जिल्ह्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। पहिला आहे टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय, दुसरा आहे अष्टांग आणि तिसरा आहे बारामती आयुर्वेदिक महाविद्यालय। यापैकी टिळक आणि अष्टांग हे पुणे शहरामध्ये आहेत, म्हणजे पुण्याच्या आजूबाजूला आहेत, आणि बारामती आयुर्वेदिक महाविद्यालय हे पुण्यापासून थोडंसं लांब बारामती या ठिकाणी आहे। बाकी प्रायव्हेट कॉलेजचा किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर सुमतीबाई शाह हडपसर BSDT वाघोली, PDEA निगडी, भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेज मंचर आणि फराटे पाटील आयुर्वेदिक कॉलेज शिरूर 1 2 3 4 5 हे 5 सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज पुण्यामध्ये असलेले किंवा पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूला असलेले आपल्याला पाहायला मिळतात, पुणे शहराच्या आजूबाजूला असलेले पाहायला मिळतात। त्याच्यापैकी सुमतीबाई शाह हे हडपसर आहे, हे पुण्यालगत आहे। BSDT वाघोली हे सुद्धा पुण्यालगत असलेलं कॉलेज आहे। PDEA निगडी हे सुद्धा पुण्यालगत असलेलं कॉलेज आहे। 2 थोडंसं पुण्यापासून थोड्याशा अंतरावर आहेत। एक आहे मनसर या ठिकाणी भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेज आणि एक आहे शिरूर मांडवगण फराटा या गावी फराटे पाटील आयुर्वेदिक कॉलेज शिरूर। या ठिकाणचं हे थोडंसं पुण्यापासून थोड्याशा जास्त अंतरावर असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाबद्दल बोलायचं असेल तर याविषयीचा डिटेल व्हिडिओ, म्हणजे कॉलेजच्या स्थापनेपासून कॉलेजचे हॉस्पिटल, त्या ठिकाणी असलेले कोर्सेस, त्याचबरोबर कॉलेजची फीस, त्याचबरोबर कॉलेजचा कट ऑफ, याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपण या अगोदर सुद्धा बनवलेला आहे। त्यामुळं या कॉलेजचा जो काही व्हिडिओ आहे डिटेल तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सापडेल। टिळक आयुर्वेदिकबद्दल डिटेल माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। महाराष्ट्रातलं एक टॉपचं BMS कॉलेज म्हणून सुद्धा टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाला ओळखलं जातं। त्यानंतर आहे अष्टांग। अष्टांगची स्थापना आहे 1936 सालची। कॉलेजची ओपन कॅटेगरीची फीस आहे 60,850। कॉलेजच्या हॉस्पिटलचा जर विचार केला तर 100 बेडेड अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय, या ठिकाणी 5,000 पेशंट महिन्याला ट्रीटमेंट त्या ठिकाणी घेत असतात असं त्यांच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतं। कोर्सेसचा जर विचार केला तर या ठिकाणी BMS बरोबरच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी PG सुद्धा अवेलेबल आहे आणि हॉस्टेल फॅसिलिटी सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे। त्याच्यानंतर पुढचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे बारामती। बारामतीची स्थापना नवीन आहे, 2022 साली बारामती या ठिकाणी गव्हर्नमेंट आयुर्वेदिक महाविद्यालयाची सुरुवात झालेली आहे। कॉलेजच्या फीसचा जर फी स्ट्रक्चर वाईज विचार केला तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी फीस आहे 54,300। हॉस्पिटलचा विचार केला तर 100 बेडेड हॉस्पिटल बारामती आयुर्वेदिक महाविद्यालयाला
अटॅच असल्याचं यांच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी मात्र UG हाच कोर्स आहे, कारण हे कॉलेज 2022 साली सुरू झालेलं आहे। या ठिकाणी PG कोर्सेस सुरू व्हायला थोडासा वेळ लागू शकतो। हॉस्टेल फॅसिलिटी या ठिकाणी अवेलेबल आहे। आता प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर विचार केला तर महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपचं किंवा पहिल्या 5 मध्ये येणारं जे काही प्रायव्हेट BMS कॉलेज आहे त्यामध्ये आहे सुमतीबाई शाह हडपसर। हे म्हणजेच पुणे जिल्ह्यातील आणि तसंच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या चॉईस फिलिंग लिस्टमध्ये सर्वात वर असतं सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर विचार केला तर सुमतीबाई शाह हडपसर आयुर्वेदिक महाविद्यालय 1990 ची स्थापना आहे। कॉलेजची फीस आहे 1,77,000 ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना। हॉस्पिटलचा विचार केला तर 250 बेडेड हॉस्पिटल या ठिकाणी आहे। कोर्सेस UG आहे, PG आहे आणि हॉस्टेल फॅसिलिटी सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे। त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे BSDT वाघोली 1998 ची स्थापना आहे। कॉलेजची फीस आहे 1,50,000 ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना। हॉस्पिटलचा विचार केला तर 165 बेडेड हॉस्पिटल आणि कॉलेजच्या वेबसाईटवर मंथली 3,000 पेशंट या ठिकाणी ट्रीटमेंट घेत असतात असं सांगण्यात आलेलं आहे। कॉलेजच्या कोर्सेस बाबत बोलायचं झालं तर या ठिकाणी UG आणि PG दोन्ही अवेलेबल आहे आणि हॉस्टेलचा विचार केला तर हॉस्टेलसुद्धा अवेलेबल आहे। त्याच्यानंतर आहे PDA निगडी 1990 ची स्थापना। कॉलेजची फीस 2,64,000 आहे। महाराष्ट्रातले जे काही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज हायर फीसमध्ये येतात त्यामध्ये निगडीच्या आयुर्वेदिक कॉलेजचा समावेश आहे। कॉलेजच्या हॉस्पिटलचा जर आपण विचार केला तर 172 बेडेड स्टर्लिंग हॉस्पिटल जे आहे निगडीचं ह्या कॉलेजला अटॅच आहे। कॉलेजच्या कोर्सेसचा जर विचार केला तर UG आणि PG अवेलेबल आहे। PG अवेलेबल असल्याचं सुद्धा त्यांच्या फी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि हॉस्टेलचा विचार केला तर हॉस्टेल फॅसिलिटीसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे। त्याच्यानंतर आहे भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेज मंचर 2019 ची स्थापना आहे। कॉलेजचं फी स्ट्रक्चर आपण वेबसाईटवर जाऊन पाहायला गेलं तर फी स्ट्रक्चर सध्या ओपन होत नाही। जर हे फी स्ट्रक्चर मिळालं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे फी स्ट्रक्चर विद्यार्थ्यांना देणार आहे। हॉस्पिटलचा विचार केला तर 60 बेडेड हॉस्पिटल या ठिकाणी आहे। कोविडच्या काळामध्ये भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेज मंचरचं जे काही हॉस्पिटल आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यानंतर त्या हॉस्पिटलचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। कोर्सेसचा विचार केला तर हे सुद्धा एक नवीन कॉलेज आहे। या ठिकाणी UG आहे आणि हॉस्टेल फॅसिलिटीचा विचार केला तर या ठिकाणी हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे। 2019ला स्थापन झालेलं हे एक नवीन कॉलेज आहे। त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे फराटे पाटील आयुर्वेदिक कॉलेज मांडवगण फराटा शिरूर 2022 ची स्थापना आहे। कॉलेजच्या फीसचा विचार केला तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1,65,000 प्रतिवर्ष इतकी फीस आहे। हॉस्पिटलचा विचार केला तर 100 बेडेड हॉस्पिटल या ठिकाणी आहे। हॉस्पिटल थोडंसं याचं हॉस्पिटलचं एक्सपान्शन व्हायला वेळ लागणार आहे, कारण 2022 सालची या कॉलेजेसची स्थापना आहे। कोर्सचा विचार केला तर या ठिकाणी सुद्धा UG हा कोर्स अवेलेबल आहे आणि हॉस्टेलचा विचार केला तर हॉस्टेल फॅसिलिटीसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं पुणे जिल्ह्यातले जेवढे काही BMS कॉलेज आहेत गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जे महाराष्ट्र स्टेट कोटा 85% काउन्सिलिंग प्रक्रियेद्वारे भरले जातात त्याविषयीची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। आता या कॉलेजेसचे कॉलेजेस वाईज राऊंड वाईज जे काही कट ऑफ आहेत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जे काही BMS कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट असतील प्रायव्हेट असतील त्याचे राऊंड वाईज आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुम्हाला पाहायला मिळते। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगदी नाममात्र शुल्कामध्ये तुम्हाला ती PDF मिळणार आहे आणि ती लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचे डिटेल त्या ठिकाणी भरायचे आहेत आणि त्या ठिकाणी डिटेल भरत असताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुमचा जो काही मेल ID तुम्ही त्या ठिकाणी भरणार आहात तो अगदी करेक्ट भरायचा आहे, कारण पेमेंट झाल्यानंतर त्याच मेलवर 10 ते 15 मिनिटात तुम्हाला ती PDF मिळणार आहे। जर तुम्हाला 10 ते 15 मिनिटात ती PDF मिळाली नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता की मी पेमेंट केलेलं आहे परंतु अद्याप मला PDF मिळालेली नाही। तुम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा ती PDF पाठवण्यात येईल। आणि पुण्याचा जर विचार केला तर BMSच्या बाबतीत संपूर्ण विद्यार्थ्यांचं टार्गेट हे पुणे शहर आहे। तुलनेने सेफ्टी साईड पुणे शहरामध्ये आहे। मुलींची जी चॉईस आहे ते पुणे शहराकडे असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यातल्या त्यात पुण्यामध्ये बरेचसे जुने कॉलेजेससुद्धा पाहायला मिळतात। टिळकसुद्धा फार जुनं कॉलेज आहे। अष्टांगची स्थापनासुद्धा स्वातंत्र्याच्या अगोदरची आहे। त्याच्यानंतर सुमतीबाई शाह 1990, BSDT 1998, निगडीचं जे कॉलेज आहे 1990 आणि बाकी जे काही कॉलेजेस आहेत म्हणजे भीमाशंकर हे 2019चं नवीन कॉलेज आहे। फराटे पाटील 2022 सगळ्यात नवीन कॉलेज आहे
आणि बारामती हे सुद्धा एक गव्हर्नमेंट आणि नवीन कॉलेज आहे, परंतु बारामती लोकेशन असल्यामुळं त्या कॉलेजला एक वेगळं महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त होतं। येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका जिल्ह्याच्या कॉलेजेसविषयी डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी घेणार आहोत। या ठिकाणी देण्यात आलेली संपूर्ण माहिती कॉलेजच्या वेबसाईटवर वेगवेगळे जे काही सोर्सेस आहेत इंटरनेट त्यावरून घेतलेली आहे। याच्यामध्ये थोडेफार चेंजेस डिफ्लेक्शन असू शकतं, त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदा कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन सुद्धा आपले कॉलेजेसची लिस्ट बनवत असताना डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी पाहायची आहे। त्याचबरोबर नीट 2024ची जे काही तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।